प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा प्रभूंनी संधी दिली का त्याचं वचन घेऊन तुम्हात यावं आणि त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला गौरव करावं. का आणि सुरुवात आपण प्रार्थनेने करूया, आपलं अंतःकरण तयार करूया आणि देव त्याच्या वचनाद्वारे आज मोठं कार्य आम्हात करणार आहे. कारण आपल्याला जे आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद अगोदर प्रभूचं वचन येतं आणि प्रभूची इच्छा आहे का तुम्हाला आशीर्वाद मिळावे आणि म्हणून त्याचं वचन तो आज आम्हासाठी पाठवत आहे. हे वचन आमच्या हृदयाला स्पर्श व्हावं, हे वचन आम्हाला समजावं म्हणून आपण प्रार्थना करूया पवित्र आत्म्याकडे. तो उत्तम शिक्षक आहे आणि त्याच्या कृपेने हे वचन आपण शिकणार आहोत. प्रार्थना करूया आपण. हे पिते, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो या भक्तीसाठी का तू आम्हाला सर्वांना एकत्र केलं. जरी हे लोक टी व्हीवर हा संदेश पाहणार आहेत माझ्या परमेश्वरा, पण आम्ही सर्व तुझं नाव घेऊन एकत्र आलेलो आहोत यावेळी. आणि म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह मी या प्रत्येकांवर जे टी व्हीद्वारे पाहत आहे या सर्वांवर स्वीकारतो. आज तुझं वचन प्रभावीरित्या त्यांना स्पर्श करणार आहे. जरी ते त्यांच्या घरी आहेत पण देवा ते तुझ्या नजरेमध्ये आहे, ते तुझ्या जवळ आहे, त्यांची आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देणार आहे. आज परमेश्वर तुमच्या निराशमय स्थितीमध्ये तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे प्रोत्साहित करून तुमचा विश्वास स्थिर करणार आहे. आणि आज तुम्हामध्ये देवाच्या आशीर्वादाद्वारे तुमची इच्छा पूर्ण झाल्याद्वारे परमेश्वर मोठं कार्य आणि गौरव करणार आहे. आपलं अंतःकरण तयार करा. म्हणा का प्रभूच्या आत्म्या देवा मला संगती बोल, मला वचनाद्वारे तू प्रगट कर आणि आम्हाला तुझा गौरव होते. देवा जे टी व्हीवर ऐकत आहेत या सर्वांवर या क्षणी प्रत्येक नकारात्मक विचार, प्रत्येक खिन्नपणा मी प्रभूच्या नावात दूर करतो. ही वेळ आहे देवाच्या जवळ येण्याची, ही वेळ आहे देवाच्या सामर्थ्याने भरण्याची, ही वेळ आहे प्रभूचं वचन ग्रहण करण्याची. तुझा सामर्थ्य अभिषेक या प्रत्येकांवर मी स्वीकारतो आणि येणारं वचन त्यांना ग्रहण करण्यास तू कृपा दिली, तुला धन्यवाद देतो. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो आणि वचनाकडे आपण वळूया. प्रभूंनी आज वचन जे पाठवलं आहे ते एक अभिवचन आहे. प्रेज द लॉर्ड. जे प्रभूंनी मला आज वचन दिलेलं आहे तुम्हा प्रत्येकांसाठी देव म्हणतो की मी आज त्यांना एक अभिवचन देणार आहे. आणि अभिवचन म्हणजे प्रॉमिस. जे अभिवचन परमेश्वर आम्हाला देणार आहे, परमेश्वर ते पूर्ण करणार आहे. कारण ज्याही वेळेस त्यांनी अभिवचन आपल्या लेकरांना दिलेलं आहे त्यांनी आपलं दिलेलं वचन पाळलेलं आहे, त्यांनी आपलं दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. आणि परमेश्वर आज त्याच्या वाटाद्वारे पुन्हा एकदा जे प्रत्येकजण तुम्ही घरी येऊन हा संदेश पाहत आहात तुम्हा संगती तो बोलणार आहे. आपलं अंतःकरण तयार करा. हे समजू नका का देवाची नजर तुमच्याकडे नाही आहे, हे समजू नका का तुमची आरोळी देवापर्यंत जात नाही आहे. प्रभू आपली नजर तुमच्याकडे ठेवून आहे. प्रभूचे कान तुमच्या आरोळीकडे आहेत. देवाने तुमची आरोळी ऐकलेली आहे. पण आज देव तुम्हा सांगती काय बोलतोय हे लक्षपूर्वक ऐका. कारण तुम्हाला वाटतंय का देवा तू कुठे आहेस, पण देव म्हणतो का मी आहे आणि मी कार्य करणार आहे. ज्या नकारात्मक स्थितीमध्ये तू आहे निराश होऊ नको. विश्वास धर का वेळ साक्षीचा आहे, वेळ प्रभूच्या गौरवाचा आहे. का ज्या आज निराशमय वातावरणात तू राहतो अधिक दिवस तू या वातावरणात राहणार नाही. कारण देव या निराशमय वातावरणाचं रूपांतर आनंदात करणार आहे. तुझ्या जीवनात आलेल्या सर्व दुःखाचं जे परिवर्तन आहे परमेश्वर एक मोठ्या साक्ष्यामध्ये करणार आहे. आणि मग येणाऱ्या दिवसात तुझी साक्ष इतरांना प्रेरणा देणारी बनणार आहे. म्हणून विश्वास मोठा कर. जे संकट तुझ्यावर आहे, सैतान जे तुमच्या मनात वारंवार तुम्हाला खिन्न करतो आणि म्हणतो का बघ त्रास किती मोठा आहे, बघ समस्या किती मोठ्या आहेत, त्याला तुम्ही प्रत्युत्तर द्या का बघ साक्ष पण मोठी होणार आहे, देवाचा पण गौरव मोठा होणार आहे. जितकं तुम्हाला पिडलं, जितकं तुम्हाला त्रास दिला तितकी प्रभावी साक्ष होऊन येणाऱ्या दिवसात तुमच्यासारखे जे खिन्न अवस्थेमध्ये लोक आहेत तुमची साक्ष त्यांना प्रेरणा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज परमेश्वराचं वचन तुम्हासाठी जे घेऊन आलेलं आहेत लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर यशायातून पुन्हा आम्हा सर्वांशी बोलत आहे. यशाया याचा 25वा अध्याय आणि 8वं आणि 4थं वचन हे 2 वचन आपण घेणार आहोत. पण जे लोक लिहून घेतात लिहून घ्या. परमेश्वराचं अभिवचन आहे तुम्हासाठी. तुम्ही म्हणताय ना देवा बोल, देवा मार्ग दाखव, मग प्रभूची वाणी तुम्हासाठी आहे. यस, ही प्रोफेसी आहे तुम्हासाठी जी प्रभू वचनाद्वारे करत आहे. ही भविष्यवाणी आहे जी परमेश्वर तुम्हासाठी पाठवत आहे. यशाया 25वा अध्याय 8वं वचन बघा, ही वचनाची भविष्यवाणी आहे आणि पूर्ण होती. कारण हे वचन आहे हे माझ्या मनाचं नाही, हे प्रभूचं पवित्र वचन आहे जे प्रभूने तुम्हासाठी पाठवलं आहे. म्हणून भविष्यवाणी हिला घ्या आणि आपल्या अंतःकरणात साठवून ठेवा आणि देव मोठं कार्य या वाचनाद्वारे करणार आहे. 25वा अध्याय आणि 8वं वचन मी तुम्हासाठी वचन वाचतो. बायबलात सांगतं तो मरणाला कायमचं गिळून टाकील. आणि पुढं असं लिहिलंय, आणि प्रभू यहोवा पिता परमेश्वर सर्व मुखावरील अश्रू पुसून टाकील. कारण इथं असं लिहिलं आहे, आणि आपल्या लोकांची निंदा आणि सर्व पृथ्वीवरून दूर करील, कारण यहोवा असे बोललेला आहे.
प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणतो, पुन्हा लक्षपूर्वक ऐका, आजची ही भविष्यवाणी तुम्हासाठी आहे. आत्म्यात तिला स्वीकारा आणि आमेन म्हणा आणि परमेश्वर हे पूर्ण करणार आहे. कारण तो अभिवचन देतोय का मरणाला मी कायमचं घेऊन टाकील. मी तुझ्या चेहऱ्यावरचे अश्रू ज्याही कारणास्तव आहे ते सर्व अश्रू मी पुसणार आहे, म्हणजे मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि पुढं असं लिहिलं आहे का मी तुझी निंदा या पृथ्वीवरून दूर करील, कारण परमेश्वर यहोवा देव हे स्वतः बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी हे एक अभिवचन आहे. काय आहे अभिवचन? फक्त एक वचन नाहीये. काय आहे अभिवचन? प्रॉमिस. परमेश्वर तुम्हाला एक प्रॉमिस करत आहे, अभिवचन देत आहे का जे वचन मी आज तुम्हा संगती बोलतोय ते वचन मी पूर्ण करणार आहे. आणि याही अगोदर प्रभूंनी दिलेलं वचन आपल्या लोकात पूर्ण केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का प्रभू म्हणला का सांग, ही त्यांच्यासाठी एक प्रोफेसी आहे, भविष्यवाणी आहे आणि त्यांनी स्वीकारावा. कारण जे वचन मी पाठवत आहे ते वचन मी पूर्ण करणार आहे. का तुमचे अश्रू ज्याही कारणास्तव येत आहे, परमेश्वर म्हणतो का मी ते अश्रू पुसेल. मग काही कारण असेल, कदाचित कौटुंबिक समस्या असतील, कदाचित तुमचा विवाह होत नसेल, कदाचित तुम्हाला पुढचं फळ नाही आहे, कदाचित तुमचे लेकरं अन्य मार्गाला गेलेत, कदाचित तुमचं कुटुंब विभक्तलेलं आहे, तुमचा व्यवसाय चालत नाही आहे, कुटुंबात शांती नाही आहे, तुमच्या जीवनात वेगवेगळ्या त्रास आणि समस्याने तुम्ही ग्रस्त झालेले आहात आणि म्हणून खिन्न वातावरण आहे. किंवा असंही असेल कुटुंबात इतर लोक प्रार्थनेमध्ये नाही, तुमचे पाय ते प्रार्थनेद्वारे उडत आहे का प्रार्थना जाऊ नको आणि म्हणून निराशमय स्थितीमध्ये तुम्ही आहात, हृदय खिन्न आहे, तुमचं अंतःकरण रडत आहे. पण देवाने आज अभिवचन पाठवलंय आणि ते अभिवचन स्वीकारा का मी तुमचे प्रत्येक अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. जेही कारण असेल त्या समस्येसाठी, पण देव ती समस्या सोडवण्यास समर्थ आहे. कारण बायबल सांगतं का प्रभू स्वतः म्हणलाय का मी बोललोय. प्रभू काय म्हणतोय, हे वचन दुसरा कोणी नाही, जरी यशाया भविष्यवादी आहे पण त्याला देणारा वचन मी आहे. मग आज जरी मी तुमच्या समोर बसलोय पण हे माझे शब्द नाही आहेत, हे माझं अभिवचन नाही आहे, हे जीवन देवाचं अभिवचन तुम्हासाठी आहे का मी तुमचे अश्रू पुसणार आहे. प्रभूने माध्यम मला केलंय पण शब्द प्रभूचे आहेत आणि म्हणून आत्म्यातून स्वीकारा का हे पित्या परमेश्वर तू माझे अश्रू पुसण्यास समर्थ आहे. ज्या स्थितीमध्ये मी आहे त्या स्थितीमध्ये मी अधिक दिवस राहणार नाहीये, मी मोठा गौरव पाहणार आहे. जरी नकारात्मक अवस्था आहे, मला पाडण्यासाठी नाही, मला घडवण्यासाठी आहे, मला आकार देण्यासाठी आहे आणि तुझ्या गौरवासाठी मी तयार आहे. आणि पहा परमेश्वर त्याचं वचन तुम्हाला पूर्ण करणार आहे. म्हणून ही वेळ आहे, देवाचं वचन जे तुम्हाकडे आलेलं आहे ते वचन स्वीकारा आणि स्वतःशीच बोलायला सुरुवात करा. कारण या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या मनाला समजून सांगणं, धैर्य देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सर्वातून पहिले जो तुमचा साथ सोडतो तो कुटुंबातले नाही, तुमचं मन आहे. समजतंय का? सर्वातून अधिक आपला साथ कोण सोडतं? आपलं मन. आपले विचार ते भरकटतात, ते घाबरतात, ते निराशा उत्पन्न करतात. म्हणून आलेलं वचन घ्या आणि त्याला प्रोत्साहन द्या. का ऐक माझ्या मना, का भीतोस? ऐक माझ्या विचारा, का खिन्न आहे? ऐक माझ्या शरीरा, का अश्रू तू घालतो? काळजी करू नको, देवाने वचन दिलंय का मी अश्रू पुसणार आहे. कारण माझं गाराणं त्या प्रभूने ऐकलेलं आहे. कारण आपला परमेश्वर फक्त प्रार्थनाच ऐकत नाही, तर आपला पिता परमेश्वर प्रार्थनेचं उत्तरही देणार आहे. आणि म्हणून त्यांनी तुमचं उत्तर पाठवलेलं आहे. काही अजून खिन्न अवस्थेमध्ये तू राहू नको, आपले अश्रू पुस, कारण खरोखर मी तुझा कैवार घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी आनंद करा, देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे. यस, माहिती आहे प्रभूला काय वातावरण आहे, माहिती आहे प्रभूला मनात कोणते विचार आहे, माहिती आहे प्रभूला कशा प्रकारे तुमची छळवणूक होत आहे. पण ते म्हणतो काळजी करू नको, जसं माझा गौरव तू पाहशील, जसं माझे आशीर्वाद तू पाहशील. आज जे अश्रू दुःखाचे गळतायत ते अश्रूचं रूपांतर मी आनंदात करेल. आणि मग ज्यास देवाचे आशीर्वाद येईल, तुला बोलता येणार नाही इतका आनंदी तू होशील आणि देवाचा मोठा गौरव पाहशील. प्रेज द लॉर्ड. समजतं का मी काय म्हणलो? का ज्यास आपण दुःखात असतो ना, निराशमय वाणी मुखातून निघते, रडणं, निराशमय स्थिती. पण ज्या देवाचे आशीर्वाद येतात ना, आपण स्पीचलेस होतो, शब्द निघत नाही, फक्त अश्रू निघतात. आणि एक एक थेंब अभिषेकाने भरलेला असतो, एक एक थेंब लोकांच्या अंगावर शहारे फोडणारा असतो. का त्यांना कळतं का देव किती महान आहे आणि प्रभूच्या महानतेचा अनुभव या व्यक्तीने घेतलेला आहे. आणि मग देव तुमच्या निराशमय स्थितीमध्ये असं कार्य करेल का तुम्ही इतर लोक जे निराशमय स्थितीमध्ये आहे तुमची साक्ष इतरांना प्रेरणा देईल. पण देवाची शक्ती साक्ष घडण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्थिर व्हावं लागेल. आजचं वचन हे अभिवचन आहे. म्हणा का देवाच्या आत्म्याने मस्त संगती बोलले. लिहून ठेवा.
लिहून ठेवा, आपलं मोबाईलमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवा, भिंतीवर लिहून ठेवा का देवा तू अभिवचन दिलं आहे. कारण वचन विसरले म्हणजे आशीर्वाद विसरले. वचन विसरू नये म्हणून आम्हाला लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणात ते साठवून ठेवा का देवाने मला प्रॉमिस दिलं आहे आणि परमेश्वर ते पूर्ण करणार आहे. कदाचित जसं वचन तुम्हाला प्रोत्साहन देतं आहे, वचन तुम्हाला काय देतं आहे? प्रोत्साहन. पण सैतान वचन ऐकल्यानंतर पुन्हा तुमच्यात खिन्नपणा उत्पन्न करेल. येस, हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेस आपण चर्चला जातो, ज्यावेळेस आपण एखादा उपदेश ऐकतो, जसं आताही तुम्ही ऐकताय, आपण चार्ज होतो का नाही? निराशा टाकून द्यायची, देव कार्य करणार आहे. आपण प्रफुल्लित होऊन जातो, मनावरचा चेहऱ्यावरचा सर्व खिन्नपणा दूर होऊन जातो, आपण आनंदी होऊ लागतो. मग 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात, 3 आठवडे जातात, महिना जातो, ते वचन चार्ज करतं पण पुन्हा सैतान येतो आणि नॉक करतो. काय झालं? अजून नाही आले आशीर्वाद. तू तर म्हणला होता आशीर्वाद भेटल, देव करणार आहे, देवाने त्याच्या जीवनात कार्य केलं, देवाने त्या सेवकाची प्रार्थना ऐकली, मग तुझी प्रार्थनेला काय उत्तर येत नाही. आणि म्हणून पुन्हा सैतान तुमचं मन खिन्न करण्याचा प्रयत्न करेल. जर हिजकियाबद्दल तुम्ही जर वाचलं 2 राजेमध्ये, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हिजकिया लोकांना प्रोत्साहन देतो, काळजी करू नका, आशुरांच्या राजापासून परमेश्वर वाचेल. पण हा आशुराचा राजा पुन्हा बातमी पाठवून लोकांना सांगायचा, याचं ऐकू नका, हा जो सांगतोय ते पूर्ण होणार नाही, तर मी तुमचा नाश करेल जर तुम्ही मला शरणागत आले नाही. बायबल काय सांगतं हिजकिया आणि आशुरा राजाबद्दल? एक प्रकारचं प्रभू परमेश्वर मनाचं वर्णन करतो त्या ठिकाणी. का हिजकिया राजा चांगल्या मनाला दर्शवतं आणि आशुराचं नकारात्मक विचारांना. का हिजकिया प्रोत्साहन देतो पण आशुरांचा राजा भीती उत्पन्न करतो. म्हणून तुमची कंडिशन तशी असेल का वचन तुम्हाला धैर्य देतं पण जास्त आशीर्वाद येत नाही. तुम्ही वाट बघताय, 1 आठवडा झाला, 2 महिने झाले, वर्ष झालं असेल, कदाचित कोणाला पोटचं फळ नाही आहे, 8-10 वर्ष झाले तुम्ही वाट बघताय आणि मग तुम्हाला वाटतं की आता संपलं सर्व, आता कसं काय शक्य आहे? पुन्हा आपल्या मनाला संजीवित करा का नाही, सर्व समर्थ परमेश्वर हे करण्यास समर्थ आहे. मग तुम्हाला वाटेल नाही साराबद्दल झालं, त्यानंतर ऐकलं नाही असं झालं, ते म्हणतो नाही ऐकलं तुझ्याबद्दल असं होईल का मी तसं करण्यास समर्थ आहे. समजतंय का? या ठिकाणी विश्वास आपला मोठा करायचा आहे, स्वतःच्या मनाला आम्हाला समजून सांगायचं आहे. कारण मन खूप लवकर साथ सोडतं, त्याचा प्रोत्साहन द्या का तू अशक्तपणाबद्दल बोलतोय पण मी देवाच्या सामर्थ्याबद्दल बोलणार का माझा परमेश्वर हे करण्यास समर्थ आहे. म्हणून या ठिकाणी तुमची मदत जो कोणी करू शकतो ते तुम्ही आहात. देव वचन देतो पण ते वचन घेऊन 5 मिनटं आनंद नाही करायचा, तर हे वचन घेऊन रोज स्वतःच्या मनासंगती बोलायचं, त्याला चार्ज करायचं. मोबाईल तुमच्याकडे आहे ना? 1 दिवस चार्ज केल्यानंतर आयुष्यभर चालतो का तो? नाही ना, रोज चार्ज करावा लागतो. त्याच प्रकारे वचन आहे पण चार्जिंग करायचं काम कोणाचं आहे? समजतंय का? मोबाईल आहे, चार्जर आहे, लाईट पण आहे, पण चार्जर लावणं काम आपलं आहे ना. त्याच प्रकारे वचन चार्ज करतं पण ते वचन तुमच्याकडे आहे पण त्याच्याद्वारे मनासंगती कोण बोलणार? हे तुमचं काम आहे. सेवक एकदा मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाशी बोलल प्रभूच्या वाचनाद्वारे, पण रोज तुमच्या मनाची समजूत घालणं हे काम तुमचं आहे. आणि म्हणून रोज त्याला प्रोत्साहन द्या, रोज त्याची चार्जिंग करा का परमेश्वर ते करणार आहे. कारण मी सांगितलं का सैतान हल्ले करणार. तुम्ही प्रार्थनेला जा, डबल भांडणं. तुम्ही देवात विश्वास ठेवा, पुन्हा नकारात्मक उत्तर, आणि मग तुमचा मनात पुन्हा प्रश्न, देवा असं कसं? चार्जिंग कमी पडते. ज्याही वेळेस मनात हा प्रश्न येतो प्रभू असं कसं, समजून घ्या का तुमची आध्यात्मिक बॅटरी कमी झाली, तुम्हाला चार्जिंगची गरज आहे. आणि चार्जिंग काय करतं? वचन, प्रभूचं अभिवचन हे आठवायचं. ज्याही वेळेस मनात प्रश्न येईल असं का, कधी, बॅटरी कमजोर झालेली आहे, मला चार्जिंगची गरज आहे. कारण ज्या देवावर मी विश्वास ठेवतो तो निर्दयी परमेश्वर नाही आहे, तो आपल्या वाईटावर नाही आहे, तो आपलं बरं करण्यावर आहे. मग मनात असे प्रश्न का येतात का देवा तू का लक्ष देत नाही, देवा तू का असं होऊ देतो? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे माझ्या जीवनात वाईट होतंय, जे दुःख होते प्रभू होऊ देतो. समजतंय का? ही नकारात्मक विचार दूर करा, बॅटरी चार्जिंग करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. सैतान मनात निराशा उत्पन्न करेल. मी एक उदाहरण घेतो काही प्रकारचे. समजा तुम्हाला घर घ्यायचं आणि घराची किंमत 20-25 लाख असेल, तुमचं बँक बॅलन्स 4-5 लाख आहे, तुमचं पगार 10-20 हजार रुपये आहे, घर चालवणं आहे, पुष्कळशा गोष्टी पाहणं आहेत, आणि मग मन गणित करतं कसं काय शक्य आहे, कसं काय शक्य आहे, काही हे पॉसिबल नाही आहे. तुझा पगार हातामध्ये बॅलन्स 2-3 हजार रुपये राहतात, मग तेवढ्यात काय सेव्हिंग होईल, कसं घर होईल? सैतान तुमचा विश्वास तोडतोय.
तुमचा पुरवठा तुम्ही कमवता म्हणून नाही, देवाच्या कृपेमुळं आहे. देवाला माहिती आहे का कसं तुम्हाला द्यायचं, तुमची अशक्तपणा तुम्हाला सशक्त करायचं. म्हणून मनाचं समजूत घाला का मी माझ्या बँक बॅलन्समुळं घर नाही बांधणार, प्रभूच्या कृपेने बांधणार आहे. माझ्या प्रभूला माहिती आहे माझा पगार डबल कसा करायचा, माझ्या प्रभूला माहिती आहे कसं त्यांच्या हृदयात कृपा टाकून माझा पुरवठा करायचा, आणि तो मस्साठी हे करणार आहे. कदाचित तुम्हाला पोटचं फळ नाही, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आणि मग मनात प्रश्न येतो का नाही रिपोर्ट असं सांगतो, नाही आता शरीराची अवस्था अशी प्रकारची आहे, नाही माझं शरीर ते आशीर्वाद प्रसवण्यास, ते बीज धारण करण्यास त्या प्रकारचं विकसित नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी डिफेक्ट आहे. बायबल काय सांगतं ऐका, पोटचं फळ देवाचं प्रतिफळ आहे. तुमच्या शरीराकडे, तुमच्या रिपोर्टकडे नाही, देवाच्या अनुग्रहाकडे पहा. बायबल सांगतं का आमचं आजारमय शरीर, आमचं पापी शरीर, आमचं शापित शरीर येशूमध्ये वधस्तंभावर मेलेलं आहे, आणि प्रभूच्या पुनरुत्थानात आम्ही नवीन निर्मिती आहोत, आणि नवीन शरीर, नवीन जीवन प्रत्येक आशीर्वादास प्रसवण्यास पात्र आहे. म्हणून तुम्ही आपला विश्वास नवीन करा. का जरी तू सांगतो सैताना का बघ तुझं शरीर असं आहे, रिपोर्ट हे सांगतात, पण मी म्हणतो का वधस्तंभावर माझं आजारमय शरीर आणि ते रिपोर्ट प्रभूने जाळलेले आहेत. नवीन रिपोर्ट सांगतात का तू आशीर्वादास पात्र आहेस. त्याच्या मनाला संजीवित करा का मी पुन्हा आपला विश्वास संजीवित करते. माझ्या अशक्तपणात परमेश्वर मला सशक्त करून त्याचं वचन तो पूर्ण करणार आहे. जॉबबद्दल तसं असेल, एक्सपिरियन्स नाही आहे, कुणी मध्यस्थी करायला नाही आहे, ओळख नाही आहे, जॉब बाहेर शोधायला जावं तेवढे पैसे नाही आहे, मग बाहेर जाऊन राहायचं कसं, मेसचं कसं होणार, एवढा फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. काळजी करू नका. गणित मनात तयार झाले ना, पण सोडवण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. अनेकदा आपण गणितच जास्त करतो. समजतंय का, जॉब पाहायचा, मग बाहेर जावं लागेल, मग 4-5 हजार रुपये पाहिजे, 10,000 रुपये पाहिजे, मग कसं पॉसिबल आहे, घरचं भाडं एवढं आहे, आणि मग मेसचा एवढा खर्च आहे, मग माझा पगार किती असेल, मग मला जॉब भेटेल का, मला ओळख आहे का, तेवढं विचार करण्यापेक्षा आपल्याबरोबर कोण आहे याचा विचार करा. तो सर्वसमर्थ परमेश्वर माझ्या बाजूने आहे, या नकारात्मक विचारांना मी बळी पडणार नाही. मी माझ्या मनाला प्रोत्साहन देतो का सर्वसमर्थ परमेश्वर माझ्या बाजूने कार्य करणार, आणि मी मोठा देवाचा गौरव पाहणार आहे. कारण येशूद्वारे माझी किंमत वधस्तंभावर मोजलेली आहे. मी आता निराशमय अपयशी जीवन जगण्यासाठी नाही, पण देवाचा गौरव माझ्यात व्हावा या जीवन जगण्यासाठी मी आलेलो आहे. कारण स्वतः परमेश्वर म्हणलं आहे का मी तुझे अश्रू पुसणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रोत्साहित करा स्वतःला. मुलं ही हाताबाहेर गेली असतील, तुम्हाला वाटत असेल का हे ऐकत नाही, हे व्यसन करतात, हे वाईट करतात, काळजी करू नका. तुमचं मन त्यांच्यासाठी तुटलं हे प्रभूला माहीत आहे. तुमचं काम होतं प्रथम त्यांना प्रभूचे मार्ग दाखवणं. काही कारणास्तव कदाचित त्यांना किंवा तुम्हाला ते जमलं नाही, काही हरकत नाही, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. देव तुम्हासाठी त्यांचं मन पुन्हा वळवेल, आणि तुमची जी इच्छा आहे का प्रभूच्या भयात ते वागावेत, परमेश्वर ते नक्की करेल. पण या ठिकाणी मनाला धैर्य देणं, मनाला प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे. कारण सैतान तुम्हाला विश्वास ठेवू देणार नाही. मनावर तो तीक्ष्ण प्रहार करेल आणि तुमचं मन तो तोडल, पण तुम्हाला स्वतःच्या मनाला धैर्य द्यायचं. कारण तुमच्या अशक्तपणात देवाची कृपा पूर्ण होती. कदाचित तुमचा विवाह होत नसेल, अनेक आईवडील दुःखी आहेत मुलांसाठी, अनेक भाऊ बहीण दुःखी आहेत विवाहासाठी का नाही आम्हाला आता आमचं एज झालं आहे, मग या एजमध्ये आम्हाला फेथफुल विश्वासू जीवनसाथीदार भेटेल का? भेटेल ना. कोण मध्यस्थी नाही करतो आमची, व कोण आमचे आप्तजन नाही, सगळ्यांनी हात काढून घेतलेत, काढू दे त्यांना हात. आता प्युअरली देवाचा गौरव होईल का? कारण ज्यावेळेस देव आशीर्वाद देईल तुला कळेल का कुणी नव्हतं, फक्त माझा परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? लोकांनी आप्तजनांनी हात काढून घेतले, कोणी मध्यस्थी करत नाही, याची निराशा तुम्ही बाळगू नका. पण आता आनंद याचा करा, कारण आता सर्व गौरव, सर्व क्रेडिट फक्त प्रभूला जाईल. मी असं नाही म्हणणार का त्याला मध्यस्थी म्हणून वापरलं किंवा ह्यांनी मदत केली. सर्व कृपा माझ्या प्रभूने दिली, सर्व गौरव देवाचा आहे, सर्व कार्य माझ्या प्रभूने केलेलं आहे. आणि मग या साक्षीद्वारे तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल, आणि तुम्हाला कळेल का ज्या देवाची आपण भक्ती करतो, विश्वास ठेवतो, तो खरंच जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून निराश होऊ नका, आनंदी व्हा. कारण देवानी वचन दिलं का मी तुमचे अश्रू पुसणार आहे. येस, या ठिकाणी प्रभूचं वचन आहे. वाचा 4थं वचन. जर तुम्ही अशक्त स्वतःला समजताय, तुम्ही स्वतःला अशक्त समजताय, तुम्हाला वाटतं का नाही होऊ शकत, मी अशक्त या स्थितीमध्ये, बायबल काय सांगतं, यशाया 25वा अध्याय 4थं वचन मी तुम्हासाठी वचन वाचतो का. या ठिकाणी दुर्बलांना आश्रय, दारिद्र्यांसाठी खूप मोठी मदत, उन्हापासून सावली आणि वादळापासून निवारा.
पहा, याची आध्यात्मिक खूप मोठा अर्थ आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो का प्रभूला एकच सांगायचं आहे का जर तू अशक्तमय स्थितीमध्ये आहे, तुला वाटतं का नाही पॉसिबल प्रभू हे माझ्या दृष्टिकोनाने, मी भरपूर केलं आहे, मला आता काहीच मदत मिळाली नाही आहे, मी भरपूर एफर्ट्स केलेत, मी भरपूर प्रयत्न केलेत, पण ते म्हणतो का तो तुझ्यासाठी आश्रय आहे, याची मदत तुमच्या अशक्तपणात पूर्ण होती. समजतं का? आणि म्हणून अशक्त स्थितीमध्ये निराश व्हायचं नाही, आनंद करायचा. का? कारण ज्यास गौरव होईल, सर्व गौरव कोणाला जाईल? देवाला. कारण तुम्हाला कळेल का कोणतीच मदत कामाला नाही आली, ना माझं टॅलेंट, ना माझी ओळख, ना माझे पैसे, ना माझे आप्तजन, संकट समयी माझ्या अशक्तपणात फक्त परमेश्वरानेच मला सहाय्य केलं. जेही मदत ज्याही स्वरूपात आली त्या व्यक्तींच्या मागं केवळ प्रभूची कृपा होती, हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल. म्हणून आनंद करा, निराश होऊ नका का तुम्ही अशक्त आहे. अनेक लोक बघा ना आमचं वातावरण कसं आहे, मग कसं काय शक्य आहे? यस, शक्य नाही आहे, पण देव आहे ना शक्य करणारा. पण तुमच्याकडे काय पाहिजे? वचन, देवाचं अभिवचन, देवाचं प्रॉमिस तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते आशीर्वाद मिळू शकता. पण जर तुमच्याकडे प्रभूचं वचन नाही आहे, तुम्ही तुमचं अभिवचन गमवून बसलेत, तर तुम्ही त्या प्रभूकडून ते आशीर्वाद मिळू शकत नाही. म्हणून वचन आपल्यामध्ये ठेवा, कारण देवाचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. पण कार्य करण्यासाठी काय पाहिजे? वचन. मग आहे का वचन? निराशा टाका, मनाला प्रोत्साहन द्या, बोला, आपल्या मनासंगती बोला, पण कशाद्वारे? वचनाद्वारे. का देवाने मला वचन दिलं आहे का तो माझे अश्रू पुसणार आणि तो आपलं वचन पूर्ण करणार आहे. म्हणून ज्या लोकांची आशा त्यांनी टाकून दिली का नाही आता बस झालं, पुष्कळ लोकांनी प्रार्थनाच बंद केली असेल का नाही, खूप प्रार्थना केली, भरपूर देवाच्या मागं पळालो, वाटेला काहीच नाही आलं, काय नाही होत नाही. देव ज्या ठिकाणी आशा नाही आहे त्या ठिकाणी कार्य करणारा परमेश्वर आहे. एक व्यक्तीचं उदाहरण आपण घेऊया बायबलमधलं, उत्तम शमूनीबद्दल. का त्याही व्यक्तीला वाटलं का सर्व काही संपलं, पण आम्हाला वाटतं सर्व काही संपलं, परमेश्वर आम्हासाठी नवीन गोष्टी उत्पन्न करतो. वाचूया आपण या ठिकाणी, जर लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 30 ते 35 वचन आपण वाचूया, का आम्हाला कळलं का स्थिती अशी होती का सर्व काही संपलं होतं, पण त्या संपलेल्या अवस्थेमध्ये प्रभूने कशी मदत उभी केली हे आता आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काही वचनं मी तुम्हासाठी या ठिकाणी वाचतो, जे लोक लिहून घेतात. लूक 10वा अध्याय त्याचं 30 ते 35 वचन मी तुम्हासाठी वाचतो. येशूने उत्तर देऊन म्हटले, कोणी एक माणूस यरूशलेमहून खाली यरीहो जात होता आणि तो लुटारूंमध्ये सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेतली आणि त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेले सोडून ते निघून गेले. मग कोणी याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूनी निघून गेला आणि तसंच कोणी लेवीही त्या ठिकाणाहून आल्यावर त्याला पाहून दुसऱ्या बाजूनी निघून गेला. मग कोणी एक शमरूनी प्रवास करीत असता तो होता तेथे आला व त्याला पाहून त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून एका उतारशाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. प्रेज द लॉर्ड. पहा, खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. ज्या लोकांना वाटतंय सर्व काही संपलं, या शमरूनी दाखल्याहून उदाहरणातून आम्हाला शिकायचं आहे. का एक व्यक्ती बायबल सांगतं का यरूशलेमहून यरीहोकडे चालला होता, मध्ये जे घडलं आपण वाचतं त्या ठिकाणी, आणि तो मेलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडला होता. आणि मग साहजिक आहे का अशा अवस्थेमध्ये तो प्रार्थना करत असेल, हे प्रभू मला सहाय्य कर, मला वाचव प्रभू, मला जीवन दे, आणि या ठिकाणी मी ज्या ठिकाणी पडलेलो आहे कदाचित त्या ठिकाणी कोणी नाही आहे, पण तू माझ्यासाठी मदत पाठव. आणि मग या अपेक्षेने कदाचित तो प्रार्थना करत असेल, कदाचित तो कणत असेल, कदाचित तो ओरडत असेल. आणि मग बायबल सांगतं का याजक चालला होता. कोण चालला होता? याजक. आता याजक म्हणजे कोण? प्रभूचा सेवक, किंवा साध्या भाषेमध्ये आपण असंही म्हणू शकतो, देवाचं अधिक भय बाळगणारा, अधिक देवाच्या जवळचा, देवाच्या मार्गाने चालणारा. आणि बायबल काय शब्द वापरलाय? का सहज चालला होता. असं काही नाही का तो खूप बिझी होता, त्याच्याकडे वेळ नव्हता, असं लिहिलंय का सहज तो चालला होता. म्हणजे तो व्यक्ती जो देवाच्या अधिक जवळचा आहे, तो याची मदत करू शकत आहे. आणि मग कदाचित त्यावेळेस तो व्यक्ती असा पडलेला असेल, त्यांनी पाहिलं का याजक त्या ठिकाणी आलेला आहे, कारण याजक लोकांचा एक वेगळा पेहराव असायचा त्या ठिकाणी. आणि मग त्याला वाटलं असेल की याजक आलेला आहे, प्रभूचा सेवक आलेला आहे. आणि मग त्याच्या मनात एक सांत्वन निर्माण झालं असेल, एक उम्मीद तयार झाली असेल की आता मला जीवन मिळालं, आता मी वाचलो, कारण हा नक्कीच माझी मदत करणार. पण बायबल सांगतं त्यांनी पाहिलं आणि तो निघून गेला.
विचार करा त्या व्यक्तीचं मन कसं झालं असेल. इतकं आनंदाने मन भरून आलं असेल. मनात स्तुती, धन्यवाद प्रभू, आता कार्य होणार आहे, आता सगळं ओके होणार आहे. लगेच तो निघून गेला. असंही आमचंच होतं. एखाद्या संडेला एखाद्या प्रार्थना मीटिंगमध्ये फुल चार्ज होऊन जातो आपण. यस देवा, आता कार्य होणार, आनंदी वातावरण. पण थोड्या दिवसानंतर यस वाट बघतो, आशीर्वाद येत नाही, पुन्हा चेहरा खिन्न. असं काही याही व्यक्ती झालं असेल. पण बायबल सांगतं का पुन्हा लेवी पण कोण? प्रभूचाच सेवक, प्रभूची अत्यंत जवळचा. आणि मग त्याला पाहून त्याला आनंद वाटला असेल का आता लेवी तरी मस्साठी काहीतरी करेल. पण लेवीनी पण तेच केलं. आणि मग पुन्हा त्याचं मन खिन्न झालं. आशा संपून गेली का आता काही होऊ शकत नाही. आणि मग बायबल सांगतं कोण आला त्या ठिकाणी? शमरोणी. आणि मग त्यांनी पाहिलं आता शमरोणी, याजक मदत करत नाही, लेवी मदत करत नाही, शमरोणी लोक माझी काय मदत करणार? कारण शमरोणी आणि सहसा यहुदी किंवा यहुदी लोकांचं पटत नव्हतं. आणि मग कदाचित जर हा यहुदी असेल तर त्याला वाटलं असेल हे दोघं मला पाहून गेले तर हा काय माझी मदत करेल. त्याला तर आशाही नसेल की शमरोणी व्यक्ती माझ्यासाठी काही करेल. पण जर तुम्ही देवाकडे प्रार्थना करणारे आहात तर तुमच्या समोर तुम्हाला कितीही नकारात्मक अनुभव येऊ द्या तरी विश्वासात स्थिर राहा का ज्या वातावरणात मी आहे, जो अनुभव मी घेतो त्याच्यावर मी मान्य होत नाही, मी एकच विश्वास ठेवतो का परमेश्वर माझी मदत पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? त्यांनी आशा सोडली असेल. पण जर तुम्ही देवाकडे प्रार्थना की तर आशा सोडू नका. परमेश्वर कसं कार्य करायचं हे प्रभूला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि देवाने असं कार्य केलं का तो उत्तम शमरोणी, त्याने त्या ठिकाणी त्याला तेल लावलं, द्राक्षरस पाजला आणि त्याला जखमावर पट्टी बांधून त्याच्या गाडावर बसवलं, स्वतः पायी चालत आला आणि त्याची ख्याली खुशाली त्यांनी केलेली आहे, विचारलेली आहे. म्हणजे सांगायचं काय, त्याची काळजी तो घेतो. मग देव आपली नाही घेणार का? शमरोण्याचं मन एवढं चांगलं आहे, मग देवाचं मन एवढं वाईट आहे का तुम्हाला अशा अवस्थेमध्ये सोडल? समजतंय का? परमेश्वर आमच्या जीवनात उत्तम कार्य करणार. तो आपला पिता आहे, आपण त्याची लेकरं आहे. जरी तुम्ही त्याला ओळखत नाही, भक्ती करत नाही, पण जर तुम्ही येशूच्या नावात पित्याकडे प्रार्थना केलेली आहे, त्याला आब्बा बाप्पा म्हणून हाक मारलेली आहे, तुमची प्रार्थना तो ओलांडून जाणार नाही. पण एक गोष्ट अशी आहे आमच्या हिशोबाने याच वेळेस झालं पाहिजे. आणि ते कधी त्यावेळेस ते होत नाही. मग आपण म्हणतो का नाही आता हे कार्य यावेळेस झालं नाही, मग देवाने नाही केलं. देव परफेक्ट टाईमवाला आहे. समजतं का मला काय म्हणायचं? आशीर्वाद आपल्याला पाहिजे, मग कधी पाहिजे याचा वेळ पण आपण निर्धारित करतो. नाही या टायमाला हे पाहिजे, नंतर काय फायदा? आपलं हित आपल्यापेक्षा कोणाला चांगलं माहीत आहे? प्रभूला. आणि परमेश्वर उत्तम समयी कार्य करणारा देव आहे. म्हणून काळजी करू नका. देव 100% उत्तम समयी काम करेल आणि तुमचे मार्ग मोकळे करेल. बायबल हे देखील सांगतं यशाया 25:8 मध्ये का मी तुझी निंदा दूर करेल. कदाचित तुमच्या कुटुंबात असं वातावरण असेल, कुणी व्यसन करतं किंवा कुणी देवाचं भय बाळगत नाही, शिव्या देतं, वाईट वृत्तीने वागतं आणि मग त्यांच्यामुळं तुमच्या कुटुंबाचा जो तुमच्या लोकांमध्ये जो रिस्पेक्ट आहे ना तो कमी. तुम्ही नेहमी निराशेमध्ये जीवन जगता का? घरी कुणी आलं तर हा व्यसन करतो, हा शिव्या देतो, मग आमचं काय इम्प्रेशन राहील? या व्यक्तीमुळं आमच्या घरी कोणी येत नाही. येस, असं भरपूर कुटुंबात असतं. कोणी व्यसन करतं, कोणी अशा प्रवृत्तीने वागतं का मग लोकांना कळतं का यांच्या घरी जावलं तर असं वातावरण आहे, नको जायला. तुमची निंदा होती आणि तुमचं मन खिन्न होतं की प्रभू काय करावं? काळजी करू नका. परमेश्वर तुमची निंदा दूर करणारा देव आहे. एक सुंदरसं उदाहरण घेऊ एका विधवा स्त्रीचं. एक अशा प्रकारे प्रभूने जे जीवनात कार्य केलं आणि तिची निंदा प्रभूने दूर केलेली आहे. या ठिकाणी आपण पुन्हा एक उदाहरण घेणार आहोत. लूक याचा 10वा अध्याय, लूक याचा आपण या ठिकाणी 7वा अध्याय वाचणार आहोत. लूक याचा 7वा अध्याय आणि 12 ते 16 वचन वाचूया. अत्यंत महत्त्वाचे वचन, एक नवीन प्रगटीकरण परमेश्वर यातून आम्हाला देणार आहे. जे लोक लिहून घेतात, लूक 7वा अध्याय आणि 12 ते 16 वचन आपण वाचूया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हासाठी वचन वाचतोय तसं लिहिलंय. आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. आणि गावातील बराच समुदाय तिच्याबरोबर होता. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहिले आणि तो म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय सांगतं? 15 वचन. आणि तो मेल्यातून उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईजवळ दिले. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले आणि ते देवाला गौरव देत म्हणाले, आमच्यामध्ये मोठे आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. आणि त्याच्याविषयीची गोष्ट सगळ्या यहुद्यात व चहूकडल्या सर्व भागात पसरली. प्रेज द लॉर्ड.
पहा या ठिकाणी आता ही घटना काय झाली आपण व्यवस्थित समजून घेऊया. बायबल सांगतं का एक घटना अशी गावात घडती का येशू ख्रिस्त त्या गावात पोहोचतो आणि त्या ठिकाणी एक वातावरण तयार झालेलं होतं आणि तो पाहतो की एक विधवा स्त्री, एक स्त्री रडते, एक स्त्री त्या ठिकाणी रडती. बराचसा समुदाय गावातील लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि असं त्या स्त्रीचं वर्णन केले. ती कशी आहे? विधवा. कशी आहे? विधवा. आणि तिचा मुलगा तोही मरण पावलेला आहे. म्हणजे तिचा पती पण नाही आहे, मुलगा पण नाही आहे आणि मग ती तिच्या कुटुंबात एकटी असेल. आणि मग या ठिकाणी ती निराश आणि दुःखीमय वातावरणामध्ये होती कारण तिचा प्रिय मुलगा आता तिच्याबरोबर नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती मला या ठिकाणी सांगायची का त्या काळामध्ये असं होतं की यहुदी लोकांमध्ये जर कुटुंबात कोणी पुरुष मंडळी जिवंत राहत नाही, सर्व मरतात, तर त्या कुटुंबाला शापित कुटुंब समजायचे. कसं कुटुंब? शापित. कारण नामीच्याही कुटुंबात आपण हे पाहिलं, तिचा पती वारला, मुलंही वारले आणि म्हणून त्या कुटुंबाला शापित कुटुंब समजायचे लोक. आणि हिचंही कुटुंब अशाच प्रकारे काही होतं का पती वारला, मुलगाही वारला आणि मग हिच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतील का प्रभू आता मुलगा तर वारला, इथून पुढचं माझं जीवन कसं असेल, लोक माझी निंदा करतील, कुणी मला जवळ करणार नाही, तर सर्व मला शापित समजतील. कारण ह्या कुटुंबावर शाप आहे आणि शाप असल्यामुळं तिच्या कुटुंबात कोणी पुरुष मंडळी राहत नाही आणि कुणीच मला जवळ करणार नाही. पण बायबल सांगतं का ज्या दिवशी तिचा मुलगा त्या मेलाय आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे अंत्यविधीसाठी, बायबल सांगतं का बरोबर त्याच वेळेस गावामध्ये कोणाचा प्रवेश होतो? येशूचा. मला सांगा, बायबल सांगतं का विधवा स्त्री रडत बसली होती. प्रभूला तिला पाहून तिचा कळवळा आला, पण असं नाही लिहिलं का ती प्रभूकडे जाती, तिचा पाय धरते का प्रभू प्रार्थना कर. तिला माहीतच नव्हतं का हा व्यक्ती कोण आहे. पण बायबल सांगतं येशू तिचा काय आला? कळवळा आला. समजतंय का? तुम्ही आज दुःखमय स्थितीमध्ये आहात, प्रभूला याचा कळवळा आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट का प्रभूला कोणी फोन करून नाही सांगितलं का प्रभू अंत्यविधी झाली, प्रार्थनेला येतोय का, प्रभू सिरियस पेशंट आहे, प्रार्थनेला येतो का. परमेश्वर राईट टायमावर, अचूक वेळेवर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणजे सांगायचं काय का तुम्हाला वाटतं का नाही आताच झालं पाहिजे, मग हे नुकसान होतंय, मग प्रभू तू पुढे, काळजी करू नको. परमेश्वर उत्तम समय ओळखून आहे. उत्तम समय परमेश्वर तुझ्यासाठी सर्व काही चांगलं करणार आहे. आणि परमेश्वर त्या ठिकाणी आला, उत्तम समय आला, प्रभूने विलंब नाही लावला, बरोबर त्या टायमावर गेला आणि त्या ठिकाणी देवाचा मोठा गौरव झालेला आहे. कारण लोकांना कळलं का हा भविष्यवादी म्हणजे हा नक्कीच प्रभूने पाठवलेला तो मसिया किंवा तारणारा किंवा प्रभूचा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या ठिकाणी जी विधवा स्त्री निराश स्थितीमध्ये होते, जी आता या ठिकाणी त्या ठिकाणी तिला वाटवतं का आता माझी बदनामी पसरेल, मला लोक शापित म्हणेल, पण ज्या देव त्या ठिकाणी येतो, प्रभू येशू त्या ठिकाणी येतो, जे कुटुंब शापित समजलं जाणार होतं तेच कुटुंब त्या गावाचं आकर्षण केंद्र बनलं असेल. कारण त्या ठिकाणी त्यांच्या घरात अशी घटना घडणार होती का मेलेला व्यक्ती जिवंत होतोय आणि मग ज्याही वेळेस त्या गावात कोणी लोक येत असतील ते म्हणत असतील चला त्या विधवा स्त्रीच्या मुलाला भेटून येऊ, कारण हा मेल्यातून जीवन झालेला आहे. म्हणजे जे कुटुंब बदनामीसाठी किंवा शापित कुटुंब म्हणून ओळखलं जाणार होतं, पण ते आता देवाच्या गौरवासाठी ओळखलं जातं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रभूनी त्या कुटुंबाची निंदा दूर केलेली आहे. प्रभूनी त्या स्त्रीची सर्व निराशा, खिन्नपणा दूर करून मोठं कार्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या वाचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला सांगती बोलतोय का काळजी करतो. मला माहिती आहे वातावरण कसं आहे घरातलं, मला माहिती आहे कशा प्रकारे नकारात्मक गोष्टी ते भरलेल्या आहेत. तुझी निंदा होती, लोक तुला वाईट नजरेने पाहतात, तुझ्याबद्दल अपशब्द बोलतात, तुझ्यापासून दुरावा ठेवतात. काळजी करू नको. जे लोक तुला दूर करतायत मी अशी कृपा देईल का त्यांच्या मुखात फक्त तुझंच नाव असेल आणि तुला कळून येईल का मी जिवंत परमेश्वर देव आहे. प्रेज द लॉर्ड. मग काळजी करू नका. तुमच्या लेकरामुळं, तुमच्या पतीमुळं, तुमच्या भावामुळं, तुमच्या पत्नीमुळं, तुमच्या आईवडिलांमुळं तुम्ही लाजवले असताल, तुमची निंदा होत असेल, पण परमेश्वर तुमची निंदा दूर करेल आणि तुमचे अश्रू परमेश्वर 100% पुसणार आहे. कारण प्रभूने या स्त्रीचे अश्रू पुसले का? कारण यशया 25 आपण काय वाचलं का मी प्रत्येक मुखावरील अश्रू पुसणार. आणि मी असं बोललोय म्हणजे कोण? परमेश्वर. आणि मग जे यशया भविष्यवादीमध्ये दिलेलं वचन आहे आम्ही पाहतो का ते वचन जिवंत आहे आणि त्या वचनाची पूर्तता या विधवा स्त्रीमध्ये होताना आम्हाला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्या स्त्रीच्या जीवनात हे वचन पूर्ण झालं, तुमच्या जीवनात नाही होणार का? मग का तुम्ही या वचनाला फक्त वचन नाही तर देवाचं अभिवचन म्हणून स्वीकारता? समजतंय का मला काय म्हणायचं आहे? हे फक्त एक वचन नाही आहे,
हे एक अभिवचन आहे जो परमेश्वर आम्हाला देत आहे. हे स्वीकारा. ही भविष्यवाणी आहे तुम्हासाठी का परमेश्वर तुमच्या मुखावरील अश्रू पुसणार आहे. अजून एक सुंदरसं उदाहरण आहे हन्नाबद्दल. हन्ना आणि पनिना. बायबल सांगतं आणि तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही बायबल वाचणारे आहात का हन्नाला लेकरू नव्हतं पण तिची सवत पनिना तिला लेकरं होते. पण बायबल सांगतं का प्रतिवर्षी हन्ना जी होती प्रभूच्या मंदिराला जायची. पण जेव्हा ती मंदिराला जायची काय व्हायचं या ठिकाणी मी तुम्हासाठी वचन वाचतो 7 वचन. आणि त्याने प्रतिवर्षी तसेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ती तिला त्रास देई म्हणून ती रडत असे व खात नसे. बायबल सांगतं का प्रतिवर्षी हन्ना मंदिरात जायची. तिला पोटचं फळ नव्हतं पण देवाची भक्ती करायला ती प्रतिवर्षी मंदिरात जायची. पण तिची सवत तिला ज्याही वेळेस मंदिरात जायची तिला काय द्यायची? त्रास द्यायची. तिचं मन खिन्न करायची का तुला लेकरू नाही होणार, प्रभू तुझी प्रार्थना नाही ऐकत, का म्हणून व्यर्थ म्हणून जाते. अशा प्रकारे तिला त्रास देत होती. पण हन्नानी तिचं सर्व काही ऐकून मन खिन्न झालं. ती रडली, ती निराश झाली पण देवाच्या मंदिरात जाणं बंद नाही केलं. समजतंय का? आज तुमचे आशीर्वाद तुम्हाला भेटले नाही म्हणून सैतान पूर्णतः याचा फायदा घेऊन तुमचं मन इतक्या प्रकारे खिन्न करेल का बायबल वाचू देणार नाही, प्रार्थना करू देणार नाही, भक्तीला बाहेर पडू देणार नाही. तुमचं मन त्यांनी खिन्न केलं आहे. पण जे हन्नाने केलं ते तुम्ही करा. मन कठीण आहे, मन कडू आहे तरी देखील प्रभूला सोडू नका कारण त्याच्या पलीकडे सुखच नाही. समजतंय का? हन्नाच्या आशीर्वादाचे कारण एकच होतं का निराशमय स्थितीमध्ये ती देवावर विश्वास ठेवून बसली होती. मन कडू करते का? झाले मन कडू आहे, मनात खिन्नता. पण देवा तुझ्या पलीकडे कोणी खिन्नता दूर करणार म्हणून मी तुला सोडणार नाही. म्हणून या ठिकाणी देवाचं अभिवचन होतं का मी तुझे प्रत्येक अश्रू पुसेल. आणि हन्नामध्ये पण देवाचं वचन आम्हाला पूर्ण झालेलं दिसतं का या ठिकाणी तीही रडत होती, तीही खिन्न होती पण देवाने शमवेल देऊन तिचे मार्ग मोकळे केले. आणि पहा फक्त शमवेल हा तिचा आशीर्वाद नव्हता पण पवित्र शास्त्रात तिला जागा देणं, तिच्याद्वारे अनेक अशा बहिणीबरोबर बोलणं का जिला पोटचं फळ नाही आहे. आज हन्नेचं उदाहरण घेऊन देव त्यांच्यासंग ती बोलतोय. मग हा किती मोठा बहुमान प्रभूने दिलेला आहे. पण एक वेळ होता रडणारी अवस्था होती, एक वेळ होता का निराशमय स्थिती होती. पण देव ती बदलतो. पण देव अशी बदलतो का देव गौरवातून गौरवात घेऊन जातो. म्हणून निराशमय वातावरण आहे का, दुःखमय वातावरण आहे का, मन खिन्न आहे का, याच्याबद्दल निराशा आता बाळगणं सोडून टाका. पण तो आनंद ते गौरवातून गौरवात जाणं ते पहा का प्रभू हन्नाला गौरवातून गौरवात नेलं, मलाही नेशील. योसेफाची स्थिती बदलली, माझी बदलशील. प्रभू मी निराश होणार नाही. मी माझ्या मनाची समजूत घालणार का जरी वातावरण नकारात्मक आहे पण या स्थितीत मी राहणार नाही. तू मला गौरवातून गौरवात घेऊन जाईल आणि येणाऱ्या दिवसात माझी खिन्नता ही साक्षात बदलून जाईल आणि ही साक्ष अनेक लोकांना प्रेरणा देणारी बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मनाला प्रोत्साहन द्या. परमेश्वर त्याचं वचन तुम्हाला पूर्ण करणार आहे. खूप लवकर तुम्ही देवाचा मोठा गौरव पाहणार आहे. तुमची साक्ष कैक लोकांना प्रेरणा देईल, तुमचा अनुभव लोकांना संजीवित करेल आणि तेही देवाचा गौरव पाहतील. म्हणून आजचं वचन फक्त वचन म्हणून नाही, देवाचं अभिवचन म्हणून स्वीकारा आणि परमेश्वर हे तुम्हाला पूर्ण करणार आहे. आम्ही विश्वासाने प्रार्थना करू आणि परमेश्वर या प्रार्थनेला उत्तर देऊन मोठा गौरव तुम्हाला करणार आहे. पण जे तुम्ही टी व्हीवर हा संदेश पाहताय, ही विशेष प्रार्थना तुम्हासाठी आहे. जे तुम्ही टी व्हीवर पाहताय, प्रार्थनेला सहमत व्हा, प्रार्थनेत एकत्र या, विश्वास ठेवा का जरी टी व्ही माध्यम आहे पण देवाचा आत्म्याला मोकळीक आहे त्या ठिकाणी कार्य करण्यास. आणि देवाचा आत्मा 100% कार्य करेल आणि मोठा तुम्ही गौरव पाहणार आहात. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया आपण सर्व. विश्वास ठेवा का देव मोठं कार्य करणार आहे. हे पित्या, प्रथम तुझे आभार, धन्यवाद आम्हा प्रत्येकांद्वारे तुला प्रभू का देवा तू आज आम्हाला अभिवचन दिलं. तू म्हणला का मी मरणाला कायमचं घेऊन टाकेल, मी तू प्रत्येक मुखावरील अश्रू पुसेल, मी तुमची निंदा या पृथ्वीवरून दूर करेल. मग आम्ही सर्वजण हे वचन फक्त वचन नाही, तुझं अभिवचन, तुझं प्रॉमिस म्हणून आम्ही स्वीकारतो. आणि प्रभू आपलं वचन तू पूर्ण करणार आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. म्हणजे निराशमय स्थितीमध्ये आहे, आनंद करा. म्हणा का हे दुःखी म्हणा आता दुःखी होऊ नको, आता आनंद कर. देवाचा मोठा गौरव तू पाहणार आहे. यस, सैतानाने भरपूर राज्य केलं, भरपूर मन खिन्न केलं, पण आता मोठा देवाचा तू गौरव पाहशील. तुझी साक्ष लाखो लोकांना प्रेरणा देणारी असेल. तू देवाचा गौरव करशील आणि तुझ्याद्वारे अनेक लोक देवाच्या राज्यात येतील. तुझ्या साक्षीद्वारे देव मोठं कार्य करणार आहे. म्हणून तू प्रत्युत्तर दे त्या निराशमय मनाला की जरी आतापर्यंत तू मला खिन्न केलं पण देव मोठा आनंद देऊन मोठा गौरव मी प्रभूचा पाहणार आहे. हे पित्या, मी प्रार्थना करतो की यांचे अश्रू कदाचित यांच्या आजारामुळे असतील, जेही आजार विकार तुमच्यामध्ये आहे
आपला विश्वास मोठा करा. आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि विशेषतः ते सर्व आजार परमेश्वर आता घालून लावणार आहे. आपला विश्वास मोठा करा. काही पित्या परमेश्वर जोही आजार यांच्यामध्ये राज्य करतो, कॅन्सर, डायबिटीस, मूळव्याध असेल, जॉईंट पेन असेल, प्रभू परमेश्वरा, किडनी फेलियर असेल, मणक्यात गॅप असेल, तळपायात आग असेल, आज्ञा करतो येशूच्या नावात, या विश्वासाने का येशूमध्ये आजारमय शरीर वधस्तंभावर मेलंय आणि प्रभूच्या पुनरुत्थानात तुमचं नवीन शरीर प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. मग ऐक, आजारात तुझं भागी पण या शरीराबरोबर नाहीये. येशूच्या नावात मी आज्ञा करतो, या क्षणी निघून जा पूर्णतः या शरीरामधून. त्यांचं शरीर या बंधनापासून मोकळं करतो. प्रत्येक शरीरातला डॅमेज भाग प्रभूच्या प्रत्येक चापकांद्वारे आम्ही संजीवित करतो. फेलियर किडनी प्रभूच्या नावात आम्ही नवीन स्वीकारतो. त्यांचे रिपोर्ट 100% बदलणार असा विश्वास त्यांच्या मनात आम्ही स्वीकारतो. आणि देवा, तुझ्या प्रत्येक चापकांद्वारे त्यांना तू संजीवित केलं, निरोगी केलं म्हणून तुला धन्यवाद देतो. म्हणा की देवा, तुझ्या प्रत्येक चापकांचं आरोग्य आम्ही स्वीकारतो. येशूमध्ये आम्ही निरोगी आहोत. आमचे रिपोर्ट्स बदललेले आहेत. येशूने आम्हाला बरं केलेलं आहे. स्वीकारा आत्म्याने, बोला आत्म्यामध्ये, आणि प्रभूने तुम्हासाठी पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद प्रभू कार्य केल्याबद्दल. हे पित्या, मी प्रार्थना करतो, ज्या कुटुंबात व्यसनाचं वातावरण आहे, ज्या कुटुंबात जुगार राज्य करतं आहे, ज्या कुटुंबात व्यसन आहे प्रभू, दुसऱ्या व्यभिचाराच्या गोष्टी आहेत, येशूच्या नावात या सर्व शुद्ध आत्म्याचा प्रभाव दारूच्या स्वरूपात, व्यसनाच्या स्वरूपात, व्यभिचाराच्या स्वरूपात आज्ञा करतो, निघून जा त्यांच्या मनातून, निघून जा त्यांच्या विचारातून, निघून जा त्यांच्या शरीरामधून येशूच्या नावात. आणि त्यांना मी प्रभूच्या नावात मोकळं करतो. आणि प्रभू, तुझं दैवी अनुग्रह स्वीकारून नीतिमार्गात चालण्याची कृपा आम्ही स्वीकारतो. थँक्यू, त्यांचे मार्ग तू बदलले. जे त्यांचे लेकर अन्य मार्गाला गेले, त्या भावांचे मार्ग पुन्हा प्रभूच्या नावात आम्ही बदलतो आणि तुझ्या मार्गात चालणारी कृपा स्वीकारतो. प्रत्येक तरुण भाऊ आणि बहिणींसाठी विशेष प्रार्थना करून जगातला मोह आणि आकर्षण आणि चुकीचे निर्णय अब्बा आम्ही बांधून नाश करतो त्यांच्यामध्ये. आई वडिलांबद्दल त्यांच्यात आदर असू दे, त्यांच्यात तुझं भय असावं अशी मी प्रार्थना करून त्यांचे मार्ग तुझ्या नावात आम्ही बदलतो. आणि त्यांचे मार्ग तू बदलले, तुला धन्यवाद देतो. ज्यांचं अभ्यासात बुद्धी चालत नाही, तुझं बुद्धी ज्ञान आम्ही स्वीकारतो. त्यांच्या भविष्यात त्यांनी पुढं काय करिअर करावं याचं ज्ञान त्यांना दे आणि त्यांच्यात तुझा गौरव हो दे. ज्यांना पोटचं फळ नाहीये, मी प्रार्थना करतो विशेषतः तुम्हासाठी, किती वर्ष होऊ द्या, काळजी करू नका. देव सर्वसमर्थ आहे. आज त्यांनी वचन दिलंय आणि तो पूर्ण करणार आहे. येशूमध्ये आजारमय शरीर मेलंय आणि प्रभूच्या पुनरुत्थानात नवीन शरीर ते प्रत्येक आशीर्वादास पात्र आहे. म्हणून येशूच्या नावात जे कोणी या लेकरापासून, या आशीर्वादापासून वंचित आहे, प्रभूच्या नावात ते आशीर्वाद त्यांच्यामध्ये मी स्वीकारतो. आणि प्रभू, हे पोटचं फळ देऊन त्यांच्यात मोठा गौरव तू केलास, तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू, ज्या कुटुंबात प्रार्थनेचं वातावरण नाही, टीव्ही राज्य करतोय प्रभू, येशूच्या नावात तो टीव्हीचे बंधन मी तोडतो पित्या. आणि वचनाची ओढ आणि गोड स्वीकारून प्रार्थनेमय वातावरण त्या कुटुंबात स्वीकारतो पित्या. आणि धन्यवाद तू कार्य केल्याबद्दल. ज्या कोणावर तंत्रमंत्राचा प्रभाव आहे, देवाची अग्नी मी कार्यरत करतो त्या घरामध्ये. येशूच्या नावात त्या सर्व प्रभावांना म्हणतो, जळल्या जा प्रभूच्या नावामध्ये. आणि त्यांचं कुटुंब त्या सर्व बंधनापासून मोकळं करतो प्रभू. या क्षणी तुझी अग्नी कार्य करती, तुझं सामर्थ्य वाहत आहे, त्यांचे बंधन तुटत आहेत, पण तुला धन्यवाद देतो पित्या. आणि सर्व गौरव तुला देऊन ही कार्य तू केलेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू. थँक्यू तू प्रार्थना ऐकल्याबद्दल. देवा, जे काही त्यांची इच्छा आहे, त्यांचं कर्ज फिटावं म्हणून येशूच्या नावात ते कर्ज फिटण्यास तू दैवी पुरवठा केला, तुला धन्यवाद. त्यांचे घराचे मार्ग मोकळे होऊन उत्तम घर त्यांना दिलंस, तुला धन्यवाद देतो. त्यांना तू सहाय्य केलं, तुझे आभार मानतो प्रभू. सर्व गौरव तुला देतो. आणि आज जे अभिवचन त्यांना दिलं ते उडून जाऊ नये, पण हृदयात ते घट्ट बसू दे आणि त्या प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. थँक्यू फादर तू कार्य केल्याबद्दल. प्रभूच्या नावात या सर्व साक्षी आम्ही स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूने कार्य केलेलं आहे. जे ही प्रार्थना केली विश्वासाने स्वीकारा आणि तुम्ही देवाचा मोठा गौरव पाहाल. साक्षी झाल्यावर नक्की सांगा आणि प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड.